एक सर्वानंद नावाचा एक महर्षी होता. श्रीमद भगवत गीता अध्याय क्रमांक 7च्या श्लोक नंबर 12 पासून 15 पर्यंत ह्या तिन्ही भगवानांची साधना, त्रिगुणमयी माया, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांची साधना करणाऱ्याला रिजेक्ट केलं आहे. त्रिगुणमयी मायेच्या द्वारा ज्यांचं ज्ञान हरण केलं गेलं आहे, त्या राक्षसांचा स्वभाव धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत. कोण म्हणतंय? ब्रह्म, गीता ज्ञानदाता. आता म्हणतात की माझी भक्ती पण 4 जण करतात 4 प्रकारांनी. एक अर्थ, गीतेच्या अध्याय क्रमांक 7च्या श्लोक 16 पासून 18 पर्यंत सांगितलं आहे. एक अर्थ, दुसरा अर्थार्थी आणि तिसरा जिज्ञासू, चौथा ज्ञानी. मग त्यांनी काय म्हटलंय की अर्थ तर तो असतो ज्याच्यावर काही आपत्ती आलेली असते आणि तो त्या संकटाच्या निवारणासाठी वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो. तो कुठला दुसरा सहारा घेत नाही. जसं की जय गणेश देवा, माता थारी पार्वती या अशा प्रकारच्या कथा गीत नाही गात. तो केवळ वेदांच्या मंत्रांनीच आपलं समाधान इच्छितो. आणि असेच अर्थार्थी, धनाच्या लाभाची प्राप्ती करणारा पण वेदांच्या मंत्रांनीच आपल्या क्रिया करतो. अन्य कुठल्या कोणीतरी बनवलेल्या कवितांचा सहयोग नाही घेत. तर तो माझा पुजारी आहे, ब्रह्मपुजारी आहे. आणि तिसरा तो असतो जिज्ञासू. जिज्ञासू काय असतो की जसं परमात्म्याच्या भेटीसाठी कोणी पुण्यात्मा घरून निघतो, साधू संतांना भेटतो, तर तो त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतो. 2 4 10 5 20. त्यामुळे जे काही कचरा ज्ञान प्राप्त होतं ते आपल्या अंतःकरणात ठोकून आणि मग वक्ता बनतो. तर ह्याला सुद्धा गीता ज्ञानदात्याने नाकारलं आहे की हे 3 मला पसंत नाहीत. चौथा जो ज्ञानी आहे तो मला आवडतो आणि त्याला मी आवडतो, तो मला चांगला वाटतो. आता इथे आपण जिज्ञासूवर येऊयात. जिज्ञासू एक सर्वानंद नावाचे, जसे हे महर्षी दयानंदजी नकली, ह्या कलियुगातला महर्षी दयानंद हा जिज्ञासू होता. इतकी तडफ होती ह्या पुण्यात्म्याला, मागच्या जन्मीची भूक होती, देवाची घर पण सोडलं. पुढे ह्याला कर्म ठोक मिळाले. संत ऋषी ते दंडीस्वामी ह्याच्यात सगळं शेण ओतलं आणि ह्या घाणीने जे प्राप्त करून वक्ता बनला जिज्ञासू, ह्याने मग सत्यार्थ प्रकाशमध्ये ठोकलं जसंच्या तसं ते अज्ञान जे अजूनपर्यंत भोळे आत्मा डोक्यावर धरून फिरत होते. तर असाच एक सर्वानंद नावाचा जिज्ञासू होता. मग विद्वान बनला. त्याने त्याच्या काळी आसपासच्या सर्व ब्राह्मणांना, विद्वानांना पराजित केलं शास्त्रार्थामध्ये. 4ही वेद, 18 पुराणे आणि उपनिषद, ही 11 उपनिषद आणि श्रीमद भगवत गीता, श्री सुधा सागर म्हणजे सर्व सद्ग्रंथांना एका बैलावरती गाढवासारखं पोतं ठेवून थैली वरती ठेवत असत. वरती सुंदर कपडे शुद्धतेने ठेवत होते आणि कोणीही त्याच्याबरोबर वार्तालाप शास्त्रार्थ करू लागताच लगेच उचलून दाखवत असे. ते चेले हातात देत असत. ते अध्याय आणि पृष्ठ ऐकवत असे. पहा याच्यावरती लिहिलं आहे, असं लिहिलेलं, काढून पहा. म्हणजे त्याने काशीतील सर्व विद्वानांना पराजित केलं. त्याची आई जी होती तिचं नाव होतं शारदा राणी, पंडित होती. ती इतकी दुःखी होती, तिचे कोणते प्रारब्धाचे कर्मदंड होते तिच्यावर. तर तिने आपल्या मुलाला पण विचारलं की बाळा मला काही उपाय सांग, तू फार विद्वान पुरुष आहेस. त्यानेही जे तंत्रमंत्र सांगितले त्याने नाही फरक पडला तिला. मग कुणी शेजारणीने येऊन सांगितले असा एक महापुरुष तिथे गुहेत आहे, जाताच दर्शन होताच बरं वाटू लागतं. तिथे पण गेली. त्याच्याद्वारा सांगितलेल्या साधना पण केल्या
तर ज्याही ऋषी महर्षी तंत्रमंत्र झाडपाला करणाऱ्या ज्यालाही ज्याने सांगितले तिथे पोहोचली. सगळ्यांनी आधी तर तिला आपल्या क्रिया सांगितल्या, साधना सांगितल्या, मग शेवटी तिला सांगत असत की हे शारदाजी, हा तुझ्या प्रारब्धाचा दंड आहे, कर्मदंड आहे, तो तर भोगावाच लागेल, त्याचा काही विकल्प नाहीये. डॉक्टर वैद्यांकडून पण खूप इलाज करवला. खूप दुःखात राहत होती. अंतिम श्वास मोजू लागली की कुठेही समाधान नाहीये, आता तर मृत्यूच्या बरोबरच हे दुःख जाईल. एके दिवशी तोच पंडित जो त्यांचा नातेवाईक होता, जो पोहोचत होता घरोघरी जाऊन सांगत नातेवाईकांना, या गुरुजी येत आहेत, भगवान उतरत आहेत, या देव आले आहेत, तुम्हाला सुख होईल, तो पण पोहोचला तिथे कुदरती शारदाजींच्या घरी. शारदाजींना विचारलं. त्याच्या आधी शारदाजींच्याकडे एक बहीण गेली, कबीरजींची शिष्या, परमेश्वर कबीरजींची शिष्या, आणि तिने म्हटलं की शारदाजी क्षेमकुशल विचारलं. तर शारदाजी म्हणाल्या, सर्वानंदजींची आई म्हणाली, बहिणी काय सांगू, माझ्या इतका दुःखी ह्या पृथ्वीवर प्राणी नाहीये. मी सगळीकडून इलाज करून घेतले, सगळीकडे उपचार, सर्व तंत्रमंत्र, साधना, भक्ती सगळे केले, मला काही दिलासा नाही मिळाला. सगळ्यांनी असं सांगितले की तुझ्या मृत्यूच्या बरोबरच तुझे कष्ट संपतील. त्या बहिणीने परमेश्वर कबीरजींच्या शिष्येने म्हटलं की शारदा, एक विनंती माझी ऐक, तू आमच्या भगवानांकडून, गुरुदेवांकडून उपदेश घे, परमात्मा आले आहेत. शारदाने विचारलं की कोण आहेत तुमचे गुरुजी. तसं तर मी अगदी निराश झाले आहे, पृथ्वीवर काही उपाय शिल्लक नाहीयेत, तरी सुद्धा तू इतक्या ठामपणे सांगत आहेस. सांगा तुमचे गुरुजी कोण आहेत, कुठे आहेत, ट्राय करून पाहते. त्या बहिणीने सांगितलं की माझे गुरुदेव कबीरजी आहेत, परमपूज्य कबीरजी. तिने विचारलं, शारदाने विचारलं, ते कुठे राहतात. परमात्म्यांच्या शिष्येने सांगितलं की ते विणकरांच्या वस्तीत राहतात. विणकरांच्या कॉलनीत काय काम करतात, तर ते कापड विणतात. धाणक आहेत ते. म्हटलं विणकर आहेत, धाणक आहेत, आणि काय विणकरांच्या वस्तीत, आणि पंडितजी कशाला राहतील, हे तर अंडरस्टूड आहे. तर ती एकदम झोपली होती खाटेवर, उठली आणि म्हणाली, खबरदार, जर मला असं सांगितलंस तर आमच्या इब्रतीचा नाश होईल. आम्ही काय विणकराकडून नाम घेणार, क्षुद्राकडून. तर ती म्हणाली, नको, तर मर चढून. उठून आली. तर असेच परमात्मा म्हणतात, तो सलसीदर मैं करूं अपने धन के काज. हे आपण सर्व त्या परमात्मा कबीरजींची बालकं आहोत. ह्या काळाने आपल्या दूतांद्वारा आपल्याला आपल्यापैकीच स्वतःचे दूत निवडून ठेवले आहेत, जे मिसगाईड करत राहतात आणि देवापासून दूर करून ठेवला आहे. पण तो भगवान, तो परमात्मा आमचा पिता आहे, आणि पिता आपल्या मुलांमध्ये भेदभाव नाही करत. मग त्याला प्रेरणा झाली, जो रामानंदजींचा शिष्य होता, कबीरजींच्याकडे जाऊन सर्व सुख प्राप्त करून घेतली होती, तो कुदरती पोहोचला आपल्या त्या नातेवाईकांकडे. जुने नाते होते त्याचे शारदाजींबरोबर. तिथे क्षेमकुशल झाल्यावर कळलं की ती फार दीर्घ रोगात आहे, असाध्य रोगाने पीडित आहे. शारदाजींनी सगळी कथा ऐकवली की मी सगळीकडे जाऊन आले, काही उपयोग नाही. तर त्या व्यक्तीने म्हटलं, जो ब्राह्मण होता, म्हटलं, शारदा, तुम्ही माझ्या रिलेटिव्ह पण आहात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी किती दुःखी होतो, माझ्यावर किती आपत्ती होत्या, माझी काय स्थिती होती, तुम्हाला नीट माहिती आहे, नीट परिचित आहात. आणि मी पूर्ण स्वस्थ झालो, माझी मुलं पण स्वस्थ झाली, माझ्या घरी पण सुख आहे, 2 वेळचं अन्न फार छान मिळतंय. तुमचं दुःख नाही राहणार, तुम्ही माझ्या गुरुजींकडून उपदेश घ्या. मग तिने विचार केला की शारदेला एक आशेचा किरण दिसला की हा तर ब्राह्मण आहे, ह्याने अवश्य कोणीतरी ब्राह्मण गुरु बनवला असेल. तर तिने विचारलं, तुमचे गुरुजी कोण आहेत, काय नाव आहे, कुठे राहतात. तर त्या व्यक्तीने सांगितलं, माझे गुरुजी परमपूज्य कबीर साहेबजी आहेत, आणि इथे हरिजन कॉलनीमध्ये राहतात,
विणकरांच्या कॉलनीत. ती पुन्हा 3 ताड उडाली. म्हणाली, तो धाणक, तो नीरूचा पुत्र. कारण तिने तर सगळं व्हेरीफाय करून ठेवलं होतं की नाही, मी त्याच्याकडून उपदेश नाही घेऊ शकत. आणि तू ब्राह्मण असून इव्रतीचा नाश करवलास, तू जुलूम केलास. काय म्हणेल तुझा ब्राह्मण समाज? मग त्याने सगळी कहाणी ऐकवली की आधी या ब्राह्मण समाजाने त्याला काय दिलं होतं. नातेवाईकांकडे जात होतो, 10 रुपये उधार देताना तोंड वळवत होते. आणि मला पाहताच असा विचार करत की ही आपत्ती आली, काहीतरी मागायला आला असेल. आणि आज माझ्याजवळ हे सुख दिलं त्या परमपित्याने, आणि भाडमध्ये गेला तुझा समाज. आणि जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर शारदा नाम घे. आणि आज तू ब्राह्मणी आहेस, उद्या तुझा मृत्यू होऊन तू हरिजन म्हणून जन्म घेतलास तर काय करशील? काय तुझ्या हातात आहे सगळं? तर ती खूप गोंधळून गेली. आणि ह्या गोष्टीने ती परिचित होती की तिला खूप दुरुक्ती होत होती. आता काय होतं, परमात्मा पण कच्चं काम नाही करत. असाच एक भक्त पोहोचला तिच्याकडे. एक भक्तिनी, तिने पण शारदाला आग्रह केला की तू तिथून नाम घे. मी पण नाम घेतलंय, पहा मला सुख झालंय, मला असा त्रास होता, माझ्या मुलाला असा त्रास होता. त्यामुळे तिचा नाईलाज झाला असा विचार करायला की ही कहाणी काय आहे. मग तिने मनात निश्चय केला की जर आजूबाजूला कुठे त्यांचा सत्संग असेल कबीर भगवानांचा, तर मी परीक्षा घेईन गुप्त रूपाने, आणि जर मला बरं वाटलं तर मी लगेच स्वीकार करेन, मग कोणाचं ऐकणार नाही. आता म्हणतायत परमात्मा, कहते हैं चिट्टी पायल बाजे पैर, साहेब सुनता है सब लहर. ते तर अंतर्यामी आहेत आणि आपल्या प्रिय आत्म्यांना शरण आणूनच सोडतात. जो कुठल्या तरी जन्मात कुठे मालकाला शरण आलेला असेल, म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, गेल गेल लाग्या फिरूं जब लग धरती आकाश. तुम्ही आजचे नाही आहात. 64 लाखातून काशीत बनला होतात त्यावेळी पण तुम्ही होतात परमात्म्याच्या बरोबर, ना देवाला ओळखू शकलात, अजूनपर्यंत इथेच धक्के खात आहात. नाहीतर त्याच वेळी आपण गेलो असतो सतलोकात. आता म्हणतात त्या मालकाने काय केलं, परमेश्वराने आसपास कुठेतरी सत्संग ठेवला, कुणा गरीबाच्या घरी. शारदाकडे निरोप गेला की इथे आमचे गुरुजी आले आहेत, कबीर नाव आहे त्यांचं, आता हा सत्संग ऐकायला ये. बहिणीने निमंत्रण दिलं आजूबाजूच्या घरांमध्ये. आता तिने विचार केला, तिने निश्चय केला शारदाजीने की आज मी जाईन एक विशेष वेशभूषा बनवून आणि परीक्षा घेईन. तर तिने संध्याकाळच्या वेळी, परमात्मा बसले आहेत समोर आसनावर, छोटंसं अंगण होतं, ज्योत लावून ठेवली होती देशी तुपाची, त्याने दिव्याचं पण काम होत होतं, हवनाचं काम पण ज्योत करत होती. आता शारदाने काय केलं, वरून घुंगट ओढला, कपडा जो आहे ना, घुंगट ओढून, आणि गेली की मला आशीर्वादाने आराम मिळाला तर गुरु बनवीन, नाहीतर मुळीच नाही बनवणार. आता आपण इतके कर्महीन आहोत पहा. आता काय झालं की भक्तगण येत आहेत, परमात्म्यांना प्रणाम करत आहेत, आशीर्वाद घेऊन आपापलं स्थान ग्रहण करतायत. आता मिणमिणता प्रकाश होता, चेहऱ्यावर घुंगट घेऊन आली सर्वानंदची आई शारदाजी, आणि येऊन असं डोकं टेकवलं. परमात्म्यांनी डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवताच तिचा जो सर्व रोग होता तो छूमंतर झाला. आणि परमेश्वर म्हणाले की हे सर्वानंदची आई, आज विणकराकडे कशी आलीस तू? काय म्हणेल तुला ब्राह्मण समाज? आता तिने तो आडपडदा फेकून दिला की मी घुंगट काढते, ह्याने आजपर्यंत पाहिलं नाहीये महापुरुषाने, आणि आज माझ्या डोक्यावर हात ठेवताच आणि मी बरी झाले, पाय धरले आणि म्हटलं, भगवान तुम्ही मला निहाल केलंत. माझ्या ज्या दुःखाचं कोणाकडूनही निवारण होत नव्हतं, तुमच्या आशीर्वादाने मी बरी झाले. तुम्ही खरंच देव आले आहात. तर परमात्मा म्हणाले, हे तर तुम्हाला एक सॅम्पल दिलाय मी, पण आगामी काळात अजूनही खूप त्रास तुम्हाला होऊ शकतात.
तुमचं भविष्यातलं जीवन पण खूप भयंकर असेल जर तुम्ही दीक्षा नाही घेतलीत तर. तुम्ही नाम घ्या, परमनंट इलाज होईल, तेव्हा काम होईल. आता जसं ना कोणाला जखम झाली, फ्रॅक्चर, मोठी जखम झाली, मांस फाटलं, तर त्याने त्याच्यावर एक मालिश करण्याची ट्यूब येते, ती लावली, दुखणं पीडा तर बरं होईल, पण आतली जखम जशीच्या तशी राहील. तर परमात्म्याने म्हटलं की हा जो दिलासा तुला दिला आहे ती एक ट्यूब समज मी चोळलीय, आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या प्रारब्धात आधीच्या आणि असंचित कर्मांमध्ये जे विघ्न तुम्ही जमवून ठेवलं आहे, पाप, ही ट्रीटमेंट सुरू करा, त्याने रोग संपेल. मग तर तिला खूप समजावून सांगण्याची गरजच उरली नाही, लगेच समजली. नाम घेतलं, उपदेश घेतला, आणि उभं राहून म्हणू लागली की माझ्यावर हाच अन्याय झाला होता तिथे बसलेल्या सर्व उपस्थित श्रोत्यांना की मी इतकी दुःखी होत. आज परमात्म्यांच्या आशीर्वादाने मी बरी झाले. आता त्या काळी एक धाणक विणकर म्हणजे शूद्राकडून उपदेश घेणं ब्राह्मणीने, आणि अशी ब्राह्मणी जिचा मुलगा वेल नोन संत ब्राह्मण होता. तर पुण्यात्म्यांनो, ह्याला ब्राह्मण म्हणतात, ब्रह्म म्हणतात. ब्राह्मण जो ब्रह्म ओळखतो. त्यानंतर ती इतकी दृढ झाली की कोणी काहीही म्हणत राहिलं तरी आपलं दार ती बंद करून घेत असे. शेजारीने येऊन बकवास करू लागली, ब्राह्मणी तू इज्जतीचा नाश केलास, तू काय विचार केलास, असं आणि तसं. ती दार बंद करून घेत असे, भुंकू दे यांना. ही तेव्हा कुठं गेली होती जेव्हा मला पडल्या पडल्या त्रास होत होता, ही ब्राह्मणी बनून आली आहे, जणू ठेकेदारीण झाली आहे माझी ही. तर सांगायचा अर्थ असा की परमात्म्याने अशी अशी सुख दिली, आणि अशा अशा सुखांना पाहून आजूबाजूच्या खूप बुद्धिमान व्यक्ती परमात्म्याच्या शिष्य होऊ लागल्या. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.